हॅलो, मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। ही रेसिपी तुमच्याशी मी अनारसाची शेअर करणार आहे आणि माझ्या पद्धतीने जर अनारसे केले ना तर तुमचे अनारसे कधीच चुकणार नाही। म्हणजे बऱ्याच जणींना आहे ना अनारसे कडणे हे खूप अवघड वाटतं, पण मी अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला भरपूर टिप्स सहित आहे ना आजचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आणि मी ना याआधी म्हणजे अनारसाचं पीठ पण विकायचे, पण आता यावर्षी काही विकलं नाही मी, कारण कामाचा बराचसा लोड आहे त्यामुळे। तर चला माझ्या पद्धतीत आहे ना मी तुम्हाला पूर्ण अनारसाचे तांदूळ भिजत घालण्यापासून तर अनारसे तयार होईपर्यंतची सर्व रेसिपी शेअर करते आजच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडला तर कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। चला पटपट रेसिपीला सुरुवात करू। आणि पूर्ण रेसिपीला आहे ना आपल्याला अनारसाच्या 4 दिवसाचा वेळ जातो। तर चला मी सर्व तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवते। तर मी अनारसासाठी ना रेशनचा तांदूळ घेतलाय आणि हा अर्धा किलो तांदूळ घेतलाय। तर मी अर्धा किलो तांदळाचे आज अनारसे शेअर करणार आहे तुमच्याशी कसे बनवायचे ते। तर आहे ना त्यात पाणी टाकून आणि 3-4 पाण्याने हे तांदूळ आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण कसं रेशनचे तांदूळातून आहे ना खूप घाण पाणी निघतं आणि तांदूळ स्वच्छ धुतले ना आपले अनारसे पण खायला आपल्याला छान वाटतात। तर इथे आहे ना 3-4 पाण्याने अनारसेचे तांदूळ धुवून झाले आणि आता आहे ना एक तांब्याभर पाणी टाकून हे तांदूळ आहे ना 3 दिवस मस्त झाकण ठेवून भिजायला ठेवणार आहे। फक्त रोज या तांदळातलं पाणी ना बदलत राहायचं। तर इथं बघा 3 दिवस झाले आणि तांदळाला बघा कसा थोडासा असा आंबूस वास पण येतो आणि तांदूळ आहे ना पूर्ण भिजल्यासारखे असे वाटतात, वरती फेस पण आलाय। तर हे पाणी ना मी काढून टाकणार आहे आणि आता आहे ना 2 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतले। तांदूळ आहे ना असे जास्त घासून धुवायचे नाहीत, फक्त वरतून पाणी ओतून आणि धुवून घ्यायचे। त्यानंतर इथे आहे ना तांदूळ पाणी निथळायला ठेवणार आहे। पाणी निथळल्यानंतर आहे ना आपल्याला ते कापडावरती पसरायचे। तर इथं तांदळाचं पाणी निथरलं आणि मी इथं कॉटनच्या कपड्यावरती तांदूळ आहे ना व्यवस्थित असे पसरून घेणार आहे। हे तांदूळ आहे ना उन्हात वाळत घालायचे नाहीत, फॅनच्या हवेखालीच वाळत घालायचे आणि जास्त काही वाळून पण द्यायचे नाही। अगदी असे ओलसरपणा त्यातला कमी झाला पाहिजे अशाच पद्धतीने वाळून द्यायचे। जास्त जर तांदूळ वाळले तर आपले अनारसे ना बिघडतात। तर इथे ना मी तांदूळ वाळत टाकून दिले आणि अगदी 2 तासात आहे ना हे तांदूळ चांगले वाळले। तर बघू शकता तांदूळ आहे ना हाताला चिकटत नाहीयेत आणि एक तांदूळ असं बोटावरती चुरा केला ना तर त्याचा चुरा पण होतो। तर अशा पद्धतीत आल्यावर आहे ना मी तांदूळ गोळा करून घेतले आणि हे तांदूळ आहे ना मी घरीच मिक्सरला दळणार आहे। आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गिरणीतून पण दळून आणू शकता, पण मी इथं घरीच मिक्सरला दळून घेणार आहे। घरी दळले ना तर आपल्याला जसे पाहिजे तशा म्हणजे पद्धतीत ओला असेल तेव्हा दळता येतात आणि गिरणीला घेऊन गेलं ना कधी कधी जास्त ओले दळून पण देत नाहीत। तर इथं बघा एक मिक्सरचं भांडं दळून घेतलं आणि ते ना सोजाच्या चाळणीने व्यवस्थित असे चाळून घ्यायचं। एकदम बारीक अशी पिठी तयार झाली पाहिजे, कारण जे जाड तांदूळ असतात ना त्यामुळे ना ते जर राहिले ना तर अनारसे तेलात टाकल्यानंतर फुटतात। त्यामुळे ना एकदम बारीक अशी पिठी तयार करून घ्यायची। तर आहे ना उरलेलं हे वरचं जाडसर आहे ना ते परत मी मिक्सरला टाकून आणि दळून घेणार आहे। ओलसर तांदूळ असले की मिक्सरमध्ये दळायला आहे ना थोडासा वेळ जातो, पण मग आपले अनारसे खूप छान होतात। तर इथं मग मी दुसरं पण भांडं आहे ना दळून घेतलं आणि हे पण आता चाळून घेणार आहे। जास्त काही वेळ लागत नाही दळायला, कारण कसं मिक्सरच्या भांड्याला धार असेल ना तर लवकर होतं, मिक्सरच्या भांड्याची धार कमी झालेली असेल तर जास्त वेळ लागतो। इथे आमची रुई बघा कशी मध्ये मध्ये करते, तिला पण माझ्यासारखं आहे ना पीठ बारीक झालं की नाही बघायचं होतं। तर मी इथे ना व्यवस्थित असं चाळून घेतलं आणि जे जाडसर आहे ते बाजूला काढलं। त्यानंतर आहे ना इथं पूर्ण माझे तांदूळ दळून झाले। अर्धा किलो तांदळाचं एवढं पीठ पडलंय आणि त्या अर्धा किलो तांदळामध्ये ना मी साधारणतः 400 ग्रॅम गूळ टाकतेय। तुम्हाला जर गोड कमी पाहिजे असेल तर 400 ग्रॅमपेक्षा कमी गूळ टाकला तरी चालेल। मी पूर्ण 400 ग्रॅम गूळ आहे ना मस्त किसून घेतला होता आणि चिगड झाला, कारण मी ना जास्त वेळापूर्वी किसून ठेवलाय आणि वेळ जास्त झाला डब्यात तसंच राहिला तो, त्यामुळे गूळ चिगड झाला। तर इथं बघा गूळ आहे ना शक्यतो किसूनच घ्यायचा, असे खडे खडे नसले पाहिजे, खडे असले तर मिक्स व्हायला खूप वेळ जातो। तर इथं दोन्ही हाताच्या साहाय्याने मी पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतेय आणि आपल्याला जितकं म्हणजे असं चोळून मिक्स करता येईल तेवढं चोळून मिक्स करायचं। या प्रोसेसला ना जरा जास्त वेळ लागतो, म्हणजे साधारणतः 10-15 मिनिटाचा वेळ जातो। जास्त वेळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मिक्सरला पण आहे ना थोडंसं फिरून घेऊ शकता, ते पण लवकर मिक्स होतं। पण मी इथे ना हातानेच मिक्स करून घेतलं आणि साधारणतः 10 मिनिटानंतर आहे ना पीठ छान असं मिक्स झालंय माझं।
तर इथं पीठ छान असं मिक्स झालंय। तर आहे ना या पिठाचे आता आहे ना मस्त छोटे छोटे गोळे बनवून आणि एका डब्यात ठेवून द्यायचे एका दिवसासाठी। एका दिवसानंतर आहे ना पीठ छान असं मुरतं। तर ताईंनो महत्त्वाचं म्हणजे आहे ना अनारसाचं तांदूळ भिजवताना पूर्ण 3 दिवस भिजवायचे आणि चौथ्या दिवशी उपसून आणि त्याचं पीठ बनवायचं। कमी दिवस जर भिजवले तर अनारसे कडक होतात, खुसखुशीत होत नाही। दुसरं म्हणजे ना अनारसे तांदूळ आहे ना खूप असे सुकवायचे नाहीत। जर खूप सुकवले तर आहे ना मग त्याच्यात आपल्याला दूध किंवा केळी ऍड करावं लागते आणि हे पीठ तर तुम्ही बघितलंच, दूध किंवा मी केळी काहीच ऍड केलं नाहीये, तसंच आपलं पीठ तयार झालंय। तर इथं बघा आता दुसऱ्या दिवशी मी घेतलं हे पिठाचे अनारसे बनवण्यासाठी। तर पीठ आहे ना डब्यातून काढून घेतलं आणि एका ताटात टाकून छान असं मळून घेतलं 10 मिनिटं। अनारसाचं पीठ आहे ना आपण जेवढं मळू ना तेवढं सॉफ्ट होतं आणि सॉफ्ट पिठाचे अनारसे आहे ना खूप खायला छान लागतात। इकडं कढईमध्ये ना तेल पण तापायला ठेवलंय आणि पीठ मी मळून घेतेय। अनारशांना आहे ना जेवढी आपण खसखस जास्त लावू ना तेवढी अनारसे पण छान लागतात। तर इथे ना पूर्ण असं पीठ मळून झालं। त्यानंतर इकडे मी घेतले अनारसे बनवण्यासाठी आणि अनारसे बनवणे ना काही बायकांना खूप किचकट काम वाटतं, पण अनारसे ना म्हणजे एकदा पीठ व्यवस्थित झालं ना तर अनारसे खूप छान होतात। तर इथं बघा मी एक अनारस आहे ना खसखस लावून अशा पद्धतीने थापून घेतेय। अनारसे थापण्यासाठी ना आपण 3-4 पद्धतीचा वापर करू शकतो। मी पुढे तुम्हाला दुसरी पण पद्धत दाखवते। हे ना मी पिठाचा अनारसाचा गोळा आहे ना खसखशीमध्ये बुडून घेतला आणि थापलंय। दुसरी पद्धत आहे ना आपण एक मोठा पोळीसारखा पण गोळा घेऊन आणि लाटून घेऊ शकतो आणि त्याला वरतून खसखस लावून आणि आपल्या अंदाजानुसार कापून घेऊ शकतो। तिसरी एक पद्धत आपण हातावर पण अनारसा थापू शकतो। आपल्याला पाहिजे तसं जाडीचा आपल्याला अनारसा थापता येतो आणि खसखस आहे ना भरपूर अशी लावायची। खसखस लावल्यानंतर आहे ना ती थोडी दाबून घ्यायची जेणेकरून आहे ना खसखस तेलात जास्त काही निसटून जात नाही। तर इथं बघा मी अनारसे तळायला टाकले। तर आहे ना तेलाचं तापमान आहे ना मीडियम पाहिजे, खूप जास्त गरम पण नको, खूप जास्त कडक पण नको। आणि अनारस तळताना ना कधी पण आहे ना एकाच साईडनी तळायचा, दुसऱ्या साईडला आहे ना वरतून असं गरम तेल टाकायचं, तेव्हा अनारसा खूप छान होतो। दोन्ही साईडनी अनारसा कधीच तळायचा नाही। तर इथे आहे ना मी सर्व असे अनारसे तळून घेतेय आणि अनारसे करायला आहे ना दोघीकडून दोघी असले ना तर लवकर होऊन जातात। म्हणजे एक जणीन बनवून देती, एक जणीन तळून घेती। कारण कसं अनारसे बनवून जास्त वेळ पण ठेवता येते नाही, कारण ते कसं गुळ असतो ना त्यात मग गुळ पाणी सोडतो आणि ते पातळ होतात। तर इथं बघा माझे सर्व अनारसे असे बनवून झाले आणि खूप छान झाले अनारसे, चवीला दिसायला पण खूप छान दिसतंय। तर तुम्हाला ही अनारसाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला अशा प्रकारच्या कुठल्या रेसिपी हव्यात हे मला कमेंट करून सांगा, त्या रेसिपी नक्की तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते। चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय।